योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे जनावरांमधील लंपी चर्मरोग कारणं आणि उपाययोजना. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्या आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अहिल्यानगरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील साहेब. आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आज या लंपी चर्मरोगासंदर्भात आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर आपण देखील या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 0241 242 3288 आणि 242 7793. पाटील सर, खरं तर आपण पाहिलं की 2022 साधारणतः आपल्या एकूणच देशामध्ये असेल किंवा एकूण महाराष्ट्रामध्ये असेल, या लंपी त्वचा रोगानं जो काही पशुधनामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, त्यांच्या आरोग्यावर खरं तर घाला घातलेला आहे. हे सगळं असताना आपण या लंपी त्वचा रोगाची ओळख आपल्या शेतकरी बांधवांना करून देऊया आणि या रोगाची प्रमुख कारणं कोणती आहेत ते देखील आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया. निश्चितच सर, आपण अतिशय योग्य शब्दात आजाराच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. 2022-23 पासूनच हा आजार आपल्या पशुधनामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वी तर काही राज्यात देखील तो होता, परंतु महाराष्ट्रात त्याचं गेल्या 3 वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. आणि या आजाराचं वैशिष्ट्य असं की हा आजार सर्व वयाच्या प्राण्यांमध्ये, सर्व वयाच्या गटामध्ये होतो. बरोबर. त्याला कुठल्याही प्रकारचा वय असं अपवाद नाही आणि हा विषाणूजन्य आजार आहे. बरं. आपण बघत असतो की विषाणूजन्य आजार किती घातक असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुपालकाचं नुकसान होत असतं. आणि म्हणून शासनातर्फे, पशुसंवर्धन विभागातर्फे वेळोवेळी याबाबत आपण लसीकरणाचा एक प्रतिबंधात्मक उपाय दरवर्षी आपण राबवत आहोत. आणि या आजाराचं प्रतिबंध करून हाच एक त्याच्यावरचा अटकाव करण्याचा आणि जास्तीत जास्त पशुधनाचं संरक्षण प्राप्त करण्याचा आपल्याला या माध्यमातून उपाय मिळालेला आहे. बरोबर. या आजाराचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की हा सर्व गटांमध्ये, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सर्व वयोगटांमध्ये प्राण्यांमध्ये होतो. फक्त शेळ्या मेंढ्यांमध्ये हा होत नाही. शक्यतो गोवर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार होतो. आणि आजाराचं वैशिष्ट्य जर बघाल तर या प्राण्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात गोल आणि कडक स्वरूपाच्या त्वचेवरच्या गाठी येतात आणि त्या गाठी साधारणपणे 1-2 आठवडे, 3 आठवडे राहून त्याचं नंतर एक खपली, ज्याला स्कॅब इंग्रजी असं म्हटलं जातं, ते स्कॅब तयार होऊन मग हा आजार हळूहळू तो त्यातून सावरत जातो. नक्कीच आपण पुढे बोलूयात. आपले येस सर. शेतकरी बांधव आहेत, संपर्क करतायत. हॅलो. हॅलो, भाऊसाहेब काळे बोलतो खुनेगाववरून. काळेजी, आपला प्रश्न विचारा. नाही, असं प्रत्येक रोगाचं जर आपण असं समजा वा करीत राहिलो तर मग इकडं जनावरांचे लय हाल चालले ना आमच्या इकडं. म्हणजे बाजार पण, सारस पण. आमची एक म्हशीचं दुखलं 2 दिवस, डॉक्टरची आहे ना कोणता, मेली ती काल शेवट. मग असं म्हणजे इतकं वा करून नाही जमत ना ते. असं रोग चालूच असतेच ना. नक्कीच. आपला प्रश्न आपल्या एकूण परिस्थितीला धरून आहे. मात्र कोणताही आजार जर आपल्या पशुधनामध्ये येत असेल तर नेहमीच त्याला अटकाव करणं किंवा त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील हा देखील प्रचार प्रसार करणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं सर आपल्याला पुढील उत्तर जे आहे ते देत आहे. आपण अतिशय मार्मिक प्रश्न विचारला आहे दादा. परंतु जर 1962 हा आपला टोल फ्री नंबर आहे पशुसंवर्धन विभागाचा, यावर जर आपण कॉल केला किंवा याच्यावर फोन करून आपली समस्या जर सांगितली तर निश्चितच आपल्या तालुक्यातली जी म्हणजे फिरता पशुवैद्यकीय दवाखाना आहे, मोबाईल क्लिनिक आहे वेटरनरीचं, तर ते आपल्याला निश्चित सेवा देईल आणि आपल्या जनावरांचं आजारापासून संरक्षण करेल. चालेल. कार्यक्रमात आपण सहभागी झालात, धन्यवाद. सर, आता आपण बोलत होतो की या रोगाची लक्षणं किंवा या रोगाची होण्याची जी कारणं आहेत त्या संदर्भात आपण बोलत होतो. सर, हा आजार मगाशी सांगितल्याप्रमाणे हा विषाणूजन्य आजार आहे आणि कॅप्रीपॉक्स या विषाणूपासून हा आजार होत असतो. बरोबर. आणि विषाणूजन्य आजार शक्यतो हे एखाद्या माध्यमातून प्राण्यांच्या शरीरात जात असतात. लंपी चर्मरोगाचं जर म्हणत असाल तर गोचीड, गोमाशा यांच्या माध्यमातून हा संक्रमण, विषाणूचं संक्रमण होत असतं. एखाद्या बाधित जनावराच्या संपर्कात जर निरोगी जनावर आलं किंवा मग जे वाहक आहेत गोचीड, गोमाशा किंवा डास, अशा वाहक गोचीड, गोमाशा किंवा डास संपर्कात जर आलं
निरोगी पशु, तर त्याला देखील विषाणूचं संक्रमण होऊन तो आजार त्याला होत असतो. आणि म्हणून गोचिड गोमाशांचं प्रतिबंधात्मक उपाय करणं हे आपल्याला त्या अनुषंगाने त्याकडे एक चांगले व्यापक दृष्टीने बघावं लागेल. सर, आता आपण सांगितलं की आपल्या पशुधनामध्ये हा आजार येण्याची पाठीमागची कारणं कोणती आहेत त्याविषयी आपण बोललात. साधारणतः लंपी त्वचा रोगाची लागण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशुधनाला झालेली आहे, याची लक्षणं आपल्याला कशी ओळखता येतील किंवा पशुपालकांना ती लक्षणं कशा स्वरूपानं जाणवत असतात? साधारणपणे जर आजारी जनावरांच्या संपर्कात आलं किंवा मग गोचिड गोमाशांच्या माध्यमातून जर हे संक्रमण झालं तर हा विषाणू साधारण 2 ते 14 दिवस त्याचं संक्रमण काळ आहे आणि त्यानंतर आपल्याला ते रोगाची लक्षणं दिसू लागतात. सर्वप्रथम लक्षणं त्याचं ताप असतात. एक साधारणपणे 104 ते 105 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत प्राण्याला ताप येतो. नंतर त्याचे लाळ सारखी सुरू होते आणि जसजसं शरीरामध्ये हा विषाणू पसरत जातो तसतसं मग ज्या शरीराच्या ज्या भागात जाईल त्या भागावर त्याचे आपल्याला लक्षण दिसू लागतात. त्वचेवर त्याचं संक्रमण झाल्यानंतर त्वचेला मोठ्या प्रमाणात फोड येणं, गाठी येणं, कडक स्वरूपाच्या गोल साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटरच्या गाठी त्या त्वचेवर येतात किंवा मग त्वचेवर आल्यानंतर त्या तोंडात येऊ शकतात किंवा शरीरातल्या आतल्या काही महत्त्वाचे अवयव असतात त्यावर देखील श्वसन मार्गात असेल किंवा मग गर्भाशय असेल तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या आतून अल्सर्स वगैरे स्वरूपात आपल्याला त्या गाठी येतात. आणि समजा जर गाय गाभण असेल तर मग काही वेळा गर्भपाताची त्याच्यामध्ये शक्यता असू शकते. वासरांमध्ये देखील पूर्ण शरीरावर गाठी यांचं स्वरूपात प्रथम लक्षण दिसून येतात. चारा खाणं, त्याच्यातून पाणी पिणं बंद होतं आणि सारखी तोंडात उरण आल्यामुळे, तोंडात फोड आल्यामुळे, गाठी आल्यामुळे हे सारखी त्याच्यावरून लाळ गळतं. काही वेळा मानेच्या खाली दाढेपासून दोघे पायांच्या भागापर्यंत ज्याला ब्रिस्केट असं म्हटलं जातं त्या आळ्याला देखील मोठी प्रमाणात सूज येते, ज्याला इंग्रजीमध्ये इडिमा असं म्हटलं जातं. पायांना काही वेळा सूज येते, दोघं पायांना, काही वेळेला मागच्या पायांना देखील सूज येते. असे मोठ्या प्रमाणाची लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि हे लक्षणं साधारणपणे 2 ते 3 आठवडे राहतात आणि हे लक्षणं आल्यानंतर आपल्याला मग लगेच त्यावरती उपचार करणं क्रमप्राप्त होतं. बरं, आता या लंपी चर्मरोगाची किंवा या त्वचा रोगाची जी प्रसाराची कारणं आहेत किंवा तो प्रसार झपाट्यानं होण्यामागे कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत असतात ते देखील आपण सांगूया. प्रसाराच्या बाबतीत म्हणाल तर महत्त्वाचं त्यात जे आहे की गोचिड गोमाशा आणि डास हे जे बाह्य कीटक आहेत ते या कीटकांच्या मार्फत हा प्रसार होतो. शक्यतो गोठा आपल्याकडे पारंपरिक पद्धतीचे गोठे आहेत ते खाली त्याला म्हणजे पाण्याचा निचरा होणारे ते बऱ्याच ठिकाणी नसतात आणि म्हणून या गोचिड गोमाशा डासांना म्हणजे त्यांना प्रजनन पावण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी गोठ्याची परिस्थिती असते. तर ह्या गोठ्याच्या परिस्थितीमुळे गोचिड गोमाशा डासांचा प्रादुर्भाव वाढला की तिथे लंपी चर्मरोगासारखे विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भावाची शक्यता देखील वाढत असते आणि म्हणून आपलं पहिलं काम असं राहील की गोचिड गोमाशांचं नियंत्रण करणं आणि जेणेकरून हा आजार प्रसार होणार नाही. दुसरा आजाराचा प्रसार होण्याचा मार्ग जो असा आहे की बाधित जनावरांचं चारा पाणी किंवा त्याची लाळ किंवा त्याचं इतर स्राव जे असतील नैसर्गिक स्राव त्याच्या माध्यमातून देखील या विषाणूचा प्रसार निरोगी जनावराला होऊन त्याला आजार होण्याची, लंपी चर्मरोग होण्याची शक्यता असते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला एखादा गोठ्याचा मालक की ज्याच्या गोठ्यामध्ये हा आजार आलेला आहे आणि तो शेजारच्या गोठ्यात गेला किंवा शेजारी नातेवाईकाकडे चांगल्या जनावरांच्या संपर्कात जर आला तर त्या मानवामार्फत देखील त्या जनावराला आजार होऊ शकतो संपर्काच्या माध्यमातून. म्हणजे या आजाराची प्रसाराची कारणं आपण अधिक जाणून घेऊयात. त्यात तत्पूर्वी आपले एक शेतकरी बांधव संपर्क करतायत. हॅलो हॅलो, कार्यक्रम हॅलो बळीराजा, कोण बोलतोय? राजपूत बोलतोय सर. बोला, आपला प्रश्न विचारा. सर, लंपी येऊ नये म्हणून लसीकरणाचं काय महत्त्व सांगता येईल सर? नक्कीच, आपला अतिशय चांगला प्रश्न आहे. लसीकरणाचं एकूण काय महत्त्व आहे असा प्रश्न आहे त्यांचा. आता हा लंपी चर्मरोग जो आहे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आजार आल्यानंतर ठोस असा उपाय सध्या तरी नाही आहे आणि म्हणून आपल्याला जो एकमेव जे 2-1 मार्ग उरतात त्यातला पहिला आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे लसीकरण. आपल्या गोठ्यातल्या सगळ्या गोवर्गीय गाई म्हशींचं लसीकरण करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी शासनामार्फत वर्षातून आता मागच्या साधारणपणे 2022-23 पासून पशुसंवर्धन विभागातर्फे दरवर्षी आपण लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेत आहोत आणि ह्या लसीकरणामुळे त्याच्या आजाराच्या लक्षणाची जी तीव्रता होती ती देखील हळूहळू कमी होत आहे. हे अतिशय समाधानाची बाब आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल
आणि लसीकरण केल्यानंतर साधारणपणे त्याला 21 दिवसानंतर ही प्रतिकारक्षमता प्राप्त होते. परंतु तत्पूर्वी 21 दिवसानंतर प्रतिकारक्षमता प्राप्त होण्यापूर्वी तो जर बाधित जनावराच्या संपर्कात आला आपलं निरोगी, तर मात्र त्याला आजार होण्याची शक्यता बाळगते. आणि म्हणून आपण बाधित जनावर बाजूला विलगीकरण करूनच जे निरोगी पशुधन आहे त्याचं लसीकरण करून घेणं क्रमप्राप्त आहे. आणि लसीकरण आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रातून तुम्हाला सहज उपलब्ध होते. किंबहुना आपले पशुवैद्यकीय अधिकारी जे असतात ते कार्यक्षेत्रात हे लसीकरणाची मोहीम राबवतच असतात. आपलं काय गैरसमज असतो की बुवा आजार आला नाही म्हणून आपण लस कशाला करता द्यायची, तर हा आपला गैरसमज मनातून काढून घेतला गेला पाहिजे. ज्याप्रमाणे मानवामध्ये आपण पोलिओचे लसीकरण घेतो किंवा आता मागेच मोठा महारोग येऊन गेला कोविड, त्या दरम्यान आपण लसीकरणाचं पूर्ण वैभवास्पद काम करून आपण सगळ्या मानवजातीचं रक्षण केलं. अगदी त्याच धर्तीवर या विषाणूजन्य आजाराचं संरक्षण प्राप्त करून घेण्यासाठी, प्रतिकार क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी गोटपॉक्स व्हायरस हा जो लसीकरण GPV हे जे प्रकार आहे, ही वॅक्सिन 1 ml त्वचेखाली ती लस टोचून घ्यावी लागते. तर मला सांगताना आनंद निश्चित वाटेल की आपलं जिल्ह्यातलं साधारणपणे 92% लसीकरण आपण आज अखेर पूर्ण करून घेतलं आहे. तरी देखील जे पशुपालक बांधव किंवा गाई म्हशींचे मालक यांना लस टोचण्यापासून ते वंचित राहिले असतील, तर त्यांना माझी याद्वारे विनंती राहील की त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि आपल्या गोवर्गीय पशुधनास लसीकरण करून घ्यावे. नक्कीच. राजपूतजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळालं असेल. कार्यक्रमात आपण सहभागी झालात, धन्यवाद. सर, आपण या रोगाचा प्रसार होताना जी कारणं कारणीभूत असतात त्याविषयी बोलत होतो. आपण सांगत होता की एखादा निरोगी मनुष्य जरी त्या गोठ्यामध्ये, बाधित गोठ्यामध्ये असेल आणि तो जर दुसऱ्या गोठ्यामध्ये गेला तरी त्या माध्यमातून देखील हा प्रसार होऊ शकतो. तर याविषयी थोडंसं सविस्तर आपण सांगू. काही वेळा काय असतं की आपल्या पशुधनाला हाताळताना आपण त्याला हात वगैरे लावत असतो किंवा मग दूध काढण्याच्या दरम्यान त्याचे आजारी जनावराला जर आपला हात लागला किंवा ते आपण वारंवार एक काळजी म्हणून ते जखमेला मलम लावत असतो, तर किंवा त्या लाळेला चारा टाकताना कदाचित त्या लाळ आपल्या हाताला लागत असते. तर याद्वारे आपल्या लाळेद्वारे म्हणा किंवा ते नॅचरल स्राव जे असतात, नैसर्गिक स्राव गायींचे, तर ते आपल्या हातावर वगैरे आलेले असतात किंवा आपल्या कपड्यांवर ते एखादा उरण जर आपल्या कपड्यांना घासला गेला तर त्या कपड्याला देखील ते विषाणू ते लागत असतात. आणि मग अशा विषाणूजन्य आपल्या हातांवर घेऊन किंवा कपड्यांवर घेऊन जर तो निरोगी जनावरांच्या संपर्कात आला आणि त्याला त्या स्पर्श झाला की चुकून त्याच्या लाळेला आपला बाधित हात जर लागला, तर मग याद्वारे ते विषाणूंचं त्यांच्यात संक्रमण होतं निरोगी पशुधनामध्ये आणि मग रक्ताद्वारे त्या आजाराचा फैलाव त्यात वाढत जातो. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे जनावरांमधील लंपी चर्मरोग, कारणं आणि उपाययोजना. खरं तर हा आपल्या पशुपालकांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या मनात देखील काही प्रश्न असतील तर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 0241 242 3288 आणि 242 7793. आपले एक शेतकरी बांधव संपर्क करतायत. हॅलो हॅलो, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? रमेश लांडगे बोलतोय सर, देहरेवरून. बरं, लांडगेजी आपला प्रश्न विचारा. लंपी रोगाचे जे गायांचं दूध राहतं ते माणसाने खाल्ल्यावर किती हानिकारक होऊ शकतं? सर उत्तर देत आहेत. हो, अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे? हो, अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला की हा आजार माणसांना होत नाही हे त्यात सुदैव आहे. सगळ्यांना म्हणजे आपल्याला दिलासादायक अशी ही बाब आहे की लंपी हा आजार हा पशूंना होतो, म्हणजे गाई गोवर्गीय जातींना होतो. परंतु लांडगेजी आपल्याला सर उत्तर देत आहेत, फक्त आपण आपल्या रेडिओ सेट पासून थोडं बाजूला जा किंवा त्याचा आवाज कमी करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आवाज व्यवस्थित येईल. बोला. तर आपल्याला एक दिलासादायक अशी ही बातमी आहे की हा आजार माणसांना होत नाही, परंतु बाधित पशुच्या जर संपर्कात आला मानव किंवा पशुमालक आणि तो दुसऱ्या निरोगी जनावराच्या गेला संपर्कात, तर मग त्याला जनावराला होतो, परंतु माणसाला याबाबत कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही. त्याच्यामुळे दूध खाल्लं तर काय? हो, दुधातून निश्चित दुधातून कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्यातून आजार उद्भवत नाही.
आणि आपल्याकडे अशी परिस्थिती म्हणजे परंपरा अशी आहे की आपण दूध गरम करून उकळूनच ते पित असतो. त्याच्यामुळे लंपी चर्मरोगच काय, पण इतर जे जीवाणू विषाणू असतात तर ते या उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 90-95% जीवाणू विषाणू हे नाश पावत असतात. आणि आज आपण चर्मरोगाबद्दल बोलत आहोत, तर याचं निश्चितच आपल्याला मानवापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. नक्कीच मानवास धोका नाही. हो हो. लांडगेजी, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आपण चर्मरोगाविषयी या लंपी संदर्भात या चर्मरोगाविषयी बोलत असताना सर, आता आपल्या पशुधनामध्ये याचे कोणकोणते परिणाम आपल्याला दिसून येतात, आपण थोडक्यात सांगूयात. परिणाम म्हणजे जर दूध देणारी गाय किंवा हे असेल. सर, आपण या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी बोलूयात. हॅलो. हॅलो, मी पठारे बोलते, ज्येष्ठ नागरिक आहे. हो. लंपी रोग हा कशामुळे होतो, त्याची कारणे कोणती? बरं, सरांनी आपल्याला कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच ही माहिती दिलेली आहे, मात्र तरी देखील थोडक्यात आपल्याला ही माहिती खेडेगावात राहते त्याच्यामुळे लाईट नव्हती मला, आता केला. हा, उत्तर देत आहेत सर आपल्याला. निश्चित आपल्या 2 प्रश्न होते की याचा आजाराचा प्रसार काय होतो आणि लक्षणं काय. तर या आजाराचा प्रसार आपल्याला 2-3 प्रकारे होतो. महत्वाचं त्याच्यामध्ये एक बाह्य कीटक जे असतात आपले, माशा किंवा डास, यांच्या माध्यमातून हा विषाणू म्हणजे गोवर्गीय गाई म्हशींच्या शरीरात जातो आणि मग तो शरीरामध्ये पसरून त्याचा लक्षणं तापाच्या स्वरूपात, गाठीच्या स्वरूपात किंवा पायांवर सूज, मानेला सूज या स्वरूपात तो येत असतो. दुसरा मार्ग जो असा आहे की जर बाधित जनावरांची लाळ असेल किंवा मूत्र असेल किंवा मग इतर स्राव असतील, तर त्या माध्यमातून जर निरोगी जनावर त्याच्या संपर्कात आलं बाधित जनावरांच्या, तर त्यामार्फत देखील हा आजार होतो. आणि तिसरं की जर पशुपालक गोठ्यामध्ये आजारी जनावरं लंपी चर्मरोग बाधित जनावर हाताळत असतील आणि मग ते नंतर निरोगी जनावरांच्या संपर्कात आले, तर त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या हाताला लागलेलं ती संक्रमित लाळ असते, त्या मार्गातून देखील हा आजार होऊ शकतो. नक्कीच. आणखी एक शेतकरी बांधव आहेत, संपर्क करतायत. हॅलो, कार्यक्रम. हॅलो बळीराजा, आपला प्रश्न विचारा. गाई आहे ना आमची, गेलेले 1-2 महिने झाले बरं का. हो. तुमचं बोलतो मी म्हणून पारगावरून. बोला. ते कॅल्शियम कमी झालं, डॉक्टरने ट्रीटमेंट केली का 1-2 दिवस उभी राहते, परत बसते खाली. बरं सर, आपल्याला थोडक्यात उत्तर देतील, कारण आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लंपी चर्मरोग. आपल्या त्या विषयासंदर्भात जर प्रश्न असता तर सविस्तरानं उत्तर दिलं असतं. काय म्हणताय? जखमा पण झालेल्या आहेत तिला बसून उठून. बरं सर, उत्तर देते. बरं, आता व्हॅलिलीहून आपण 2 महिने झाले सांगतात ते, बरोबर ना? आणि जखमा म्हणजे अंगावर गाठी वगैरे पण आलेल्या आहेत का? गाठी नाही, साईडने पडत असे बसायचं. बरोबर. मग आणि तिची दूध देण्याची क्षमता किती आहे रोजची? दूध फार कमी झाला, फक्त वासराला पाहिजे. बरं. कास सुजलेली आहे का कास? नाही का? बरं. मग आता तुम्ही ताप वगैरे काही सांगता येईल? ताप? हॅलो. हां सर. हा बोला ना. हां, ताप वगैरे काही सांगता येईल का आपल्याला? ताप घेतलाय काही असं? नाही, ताप नाही सांगत. बरं. आता आपण ज्या स्थानिक डॉक्टरांकडून आपण त्या आजाराचं निदान केलं असेल, तर त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं, त्यावर आपल्याला पुढील कमी होतं म्हणते. हां. मग याला एक उपाय असं सांगता येईल की आपण जो आहार आहे गाईचा आहार, तर तो आहार थोड्या चांगल्या समतोल आहार ज्याला म्हटलं जातं, तर तो समतोल आहार आपण दिला पाहिजे की ज्याच्यामध्ये योग्य प्रमाणात काय असतं की दूध देणारी गाय असते तिचे 2 प्रकारच्या म्हणजे आवश्यकता असतात. जसं आपण पिकाला नत्रच पुरत पालाश देतो किंवा मग इतर खतं देतो, त्याच पद्धतीने जनावरांच्या प्राण्यांच्या आजाराला आपल्या शरीराला देखील एक तिच्या स्वतःच्या शरीरासाठी आणि दुसरं एक दूध उत्पादनासाठी अशा प्रकारचे ऊर्जेचं, प्रथिनांचं, कर्बोदकांचं आणि स्निग्ध पदार्थांचं, अधिक कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, कोबाल्ट हे जे क्षार आहेत यांचं आवश्यकता असते. तर रिक्वायरमेंट त्याच्या आवश्यकतेनुसार हे जर आपण पुरवलं तर आपण हा जो आजार म्हणतो कॅल्शियमचा किंवा त्यासोबत इतर जे घटक असतात त्यांच्या एकमेकांशी संबंध असतो, मॅग्नीजचा, कोबाल्टचा, सल्फरचा, तर ते एक समप्रमाणात आणि योग्य प्रथिनांच्या प्रमाणात ते दिलं गेलं पाहिजे. तर आजच्या तुमच्या प्रश्नावरून मला असं सांगता येईल की साधारणपणे दूध देणारी गाय जे असेल तर त्याला साधारणपणे
12 ते 13% डायजेस्टिबल म्हणजे पचनयुक्त प्रथिनं त्यात आहारामध्ये पाहिजे. साधारणपणे 6 ते 7 किलो कोरडा चारा आणि एक 10 ते 11 किलो पर्यंत हिरवा चारा दिला गेला पाहिजे. आणि जो खुराक आहे तर तो समतोल असला पाहिजे, की त्याच्यामध्ये कर्बोदकं पण असली पाहिजे, प्रथिनं असली पाहिजे, क्षारांचं प्रमाण कॅल्शियम, फॉस्फरस, मॅंगनीज, कोबाल्ट हे सगळं असलं पाहिजे. मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये योग्य पाहिजे, जेणेकरून त्याची शरीराची पण आवश्यकता भागली जाईल आणि दूध देण्याची क्षमता पण तिची एकसारखी राहील. नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळालं असेल. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. सर, आता लंपी त्वचारोग याविषयी आपण बोलत आहोत. आपण याची जी कारणं आहेत किंवा ज्याचा प्रसार कसा होतो हे सगळं बोललेलो आहोत. आता आपल्याला जर हा जो लंपी त्वचारोग आहे हा टाळायचा असेल तर काही प्रतिबंधात्मक आपल्याला उपाय करता येतील का, हे देखील आपण शेतकरी बांधवांना सांगूया. निश्चित किंबहुना प्रतिबंधात्मक उपाय योजना आहे, त्यालाच या लंपी चर्मरोग आजाराच्या नियंत्रणात महत्त्व आहे. कारण आपण इंग्लिशमध्ये म्हणतोच की म्हणजे प्रतिबंध हाच एक खरा उपाय आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर त्याच धर्तीवर या आजारात देखील ज्या कारणांमुळे हा विषाणूजन्य आजार येतो ते कारणांचं निराकरण करणं हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मार्ग राहील. आणि म्हणून गोचिड गोमाशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण गोठ्यामध्ये करणं आवश्यक राहील. त्यासाठी सगळं पशुपालक बंधूंनी सोडियम हायपोक्लोराईड नावाचं रसायन आहे त्याचं साधारणपणे 2 ते 3% द्रावण किंवा फेनॉल हे औषध, तर त्याचं साधारणपणे 1% फेनॉल किंवा मग या पद्धतीचं द्रावण तयार करून ते गोठ्यामध्ये फवारलं गेलं पाहिजे. काही शेतकरी डास बसू नये म्हणून कडुनिंबाचा धूर देखील करतात पारंपरिक पद्धतीने, तो देखील एक चांगल्या पद्धतीचा उपाय होऊ शकतो. तर गोचिड गोमाशा नियंत्रणासाठी हे आपल्याला गोठ्यामध्ये फवारणं आवश्यक राहील आणि हे सातत्याने फवारलं गेलं पाहिजे. आणि जर गावात पूर्ण गावात एकाच वेळी जर ही मोहीम राबवली तर त्याचा अतिशय परिणामकारक रिझल्ट म्हणजे हे मिळतो, निकाल मिळतो, की जेणेकरून एकाच दिवशी एकाच गावामध्ये ह्या औषधाची फवारणी केली, धुराळणी केली गोठ्यांमध्ये, रस्त्यांवर वगैरे, तर सगळे डासळ, गोचिड, गोमाशा यांचं नियंत्रण होतं आणि त्यांना एका गोठ्यातून दुसऱ्या गोठ्यात जायला वावच मिळत नाही. बरोबर. आणि म्हणून एकाच दिवशी पूर्ण गावामध्ये जर ही धुराळणी करून घेतली सगळ्या गोठ्यांमध्ये, आपण एक लोक चळवळ राबवून, तर याच्यावर निश्चित आपल्याला 100% यश मिळेल आणि लंपी चर्मरोगाचं नियंत्रण करता येईल. आपल्याला एक शेतकरी बांधव संपर्क करतायत. हॅलो. हा सर, ओमपर्यंत बोलतो बारकू ढवळे. बोला ढवळेजी, आपला प्रश्न. आपण आहे ना 10 गायांना लस दिली आणि 3 कालडी उकल्या होत्या, त्यांना लंपी आली, पाय सुजले, नागाला गांधड आले, बाकी त्याला होईन का? आता लस देऊन किती दिवस झालेत? 2 महिने झाले. ते गायांना दिली पण कालवडी बच्चा असल्यामुळे दिल्या, डॉक्टर म्हणले दिल्याच नाही. परत लसीला आले, ते म्हणले लस दिली तर सगळ्या बेत्यानं आता. नाही, अगदी बरोबर आहे. आता तुम्ही एकदा लस दिलेली असल्यामुळे त्याची शक्यतो वर्ष इम्युनिटी म्हणजे त्याचं प्रतिकार क्षमता ती राहील असती. आणि आता आपण आपल्या बोलण्यावरून लक्षात आलं की लसीकरणाचं किती महत्त्व आहे. आता त्यावेळेला आपल्या वासऱ्या सुटल्या होत्या लसीकरणाच्या कार्यक्रमातून, परंतु गायींना लस दिली. गायींना लस दिल्यामुळे प्रतिकार क्षमता प्राप्त झाली, आजार आला नाही. परंतु वासरांना लस दिली नव्हती, वासरं लंपी चर्मरोगाच्या म्हणजे बाधित झाले. तर लसीकरणाचं महत्त्व आपल्याला यावरून कळतंच. परंतु आता एक मार्ग करता येईल की हे जे 3 वासरं आहेत जे, तर त्यांना या गायींपासून वेगळं बांधा. समजा तुम्ही ते दूध पाजत असाल तर दूध तुम्ही ते बाटलीने काढून त्या वासरांना पाजा, की जेणेकरून ते एकमेकांच्या संपर्कात येणार नाही. हा महत्त्वाचा म्हणजे विलगीकरण हा एक महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. लंपी चर्मरोगाचं जे नियंत्रण आहे त्याच्यामध्ये लसीकरण, गोचिड गोमाशाचं नियंत्रण, याबरोबर जर झाल्यानंतर काय नियंत्रण करता येईल उपाययोजना, तर त्यामध्ये पहिलं आजारी जनावरांपासून निरोगी जनावरं वेगळे करणे. साधारणपणे एक 5 ते 10 मीटर ते अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा हवेद्वारे संपर्क येणार नाही. आणि म्हणून तुम्ही या वासरांचं एक विलग त्यांना बांधा की त्यांचा लाळ म्हणा किंवा ते त्यांच्या जवळ जाणार. नक्कीच, म्हणजे विलगीकरण हाच आता राहिलेला त्यांच्याकडे उपाय आहे किंवा उपचार आहे. सर, आता हे लंपी त्वचारोग जो आहे तो त्याचा प्रसार होण्याचं जे माध्यम आहे त्यामध्ये आपल्या पशुधनाची जी खरेदी विक्री असते किंवा बाजारातून ज्यावेळेस आपलं पशुधन आपण विकत आणतो त्यावेळेला देखील हा प्रसार होण्याचा मोठा संभव त्यावेळेला असतो. तर अशा वेळी आपल्या पशुपालकांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? त्यासाठी शासनामार्फत आपण आजारी
पशुधन ज्या गावात असेल त्या गावाचं आपण एक नियंत्रण क्षेत्र तयार करत असतो की जेणेकरून त्या गावातून बाधित जनावरं दुसरीकडे जाणार नाही. हा एक त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर दुसरं की बाजारात नेताना आपण बाजार समित्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत की जे लसीकरण झालेलं असेल, लंपी चर्मरोग आजाराचं लसीकरण झालेल्या गाई म्हशींनाच बाजारात विक्री किंवा खरेदी विक्रीसाठी आणलं जावं आणि हा उपाय त्यांनी कटाक्षाने पाळावा जेणेकरून मार्केटमध्ये बाजारात या इतर निरोगी जनावरांना ते होणार नाही. हा एक महत्त्वाचा त्यात मुद्दा राहील. नक्कीच सर. आता कार्यक्रमाच्या वेळेकडे पाहता आपण आता आपला जो पशुसंवर्धन विभाग आपल्या शेतकरी बंधूंसाठी सातत्यानं काम करतो, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तो शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत असतो. आज आपल्या जिल्ह्याच्या बाबत बोलत असताना पशुसंवर्धन विभागाकडून आज या चर्मरोगाविषयी कोणत्या उपाययोजना चालू आहेत किंवा शेतकऱ्यांमध्ये या आजारासंदर्भात माहिती व्हावी, जनजागृती व्हावी या संदर्भानं काय काम चालू आहे? निश्चितच त्यात आपलं मी सुरुवातीला धन्यवाद मानेल की आपल्या माध्यमातून देखील आज आपण बरीचशी चांगल्या प्रकारची माहिती दिली. यासोबतच आपल्या विभागामार्फत 1962 हा जो टोल फ्री क्रमांक आहे या नंबरवर जर आपल्या काही आजारी बाधित जनावरांचं उपचार करायचा असेल किंवा मग जवळच्या पशुवैद्यकांना आपल्या अडचण येत असेल तर 1962 या क्रमांकावर आपण निश्चितच कॉल करावा की जेणेकरून आपल्याला पशुवैद्यकीय मदत उपलब्ध होईल. आणि या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या सभा घेऊन, चावडी सभा घेऊन, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी आपण शाळेमध्ये देखील मुलांना याबद्दल प्रबोधन केलेलं आहे की घरी जाऊन कुठल्या प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. तर असं सगळ्या स्तरात वर्तमानपत्रातून देखील आपण चांगल्या प्रकारचे काही आमचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत लेख देण्यात आलेले आहेत आणि काही व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील आपण हे प्रतिबंधात्मक उपाय हे नक्कीच प्रसारित म्हणजे आपण वेगवेगळ्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांचा वापर करून ही माहिती आपल्या पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय होता जनावरांमधील लंपी चर्मरोग, कारणं आणि उपाययोजना. कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ होते अहिल्यानगरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील. सरांनी आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मात्र तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न शंका असतील तर त्यांचा मोबाईल नंबर लिहून घ्या 9421 88 49 55. नंबर पुन्हा एकदा 9421 88 49 55. पाटील सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि जिल्हाभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी.